भाजपकडून मंत्रिपदासाठी 4 नावं समोर आली आहेत। महाराष्ट्रातून ही 4 नावं चर्चेत आहेत। त्यामध्ये पियुष गोयल आणि नारायण राणे यांचं नाव चर्चेत आहे, तर नितीन गडकरी आणि उदयनराजे भोसले यांचं देखील नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं कळतंय। भाजपला राज्यामधून 4 खासदारांना जे काही मंत्रिपद मिळणार त्यामध्ये महाराष्ट्रातली ही 4 नावं समोर येत आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या सोबत आहे। तुषार, भाजपला स्वतःला जी काही 18 मंत्रिपदं मिळणार आहेत त्यापैकी 4 जर महाराष्ट्रामध्ये असतील तर कोणाकोणाची नावं आहेत? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातून जी प्रामुख्याने मंत्रिपदासाठी नावं चर्चित आहेत त्यामधलं पहिलं नाव म्हणजे पियुष गोयल। पियुष गोयल हे मुंबईतलं एकमेव असं नाव आहे। ते खासदार आहेत आणि ते विद्यमान या ठिकाणी केंद्रामध्ये मोदींच्या टीममध्ये राहिलेले सहकारी देखील आहेत, त्यामुळे ते पुन्हा एकदा मंत्रिपदे त्यांची वर्णी लागू शकते। त्यानंतर एक नाव येतं ते म्हणजे अर्थात नितीन गडकरी यांचं। विद्यमान ते केंद्रामध्ये मंत्री देखील आहेत आणि विदर्भातले एकमेव खासदार म्हणून आहेत, त्यामुळे त्यांच्या देखील नावाची वर्णी लागू शकते। त्यानंतर तिसरं नाव म्हणजे कोकण, जो उद्धव ठाकरेंचा जो गड होता आतापर्यंत तो गड नेस्तनाबूत केल्यामुळे जे विद्यमान केंद्रीय मंत्री होते नारायण राणे त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। त्यानंतरचं चौथं नाव येतं ते अर्थात पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा चेहरा आणि खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, कारण की मराठा फॅक्टरचा भाजपला या निवडणुकीमध्ये मोठा फटका प्रामुख्याने मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल या दोन्ही भागामध्ये बसताना पाहायला मिळाला, त्यामुळे त्यांचं देखील या ठिकाणी मंत्रिपदासाठी नाव चर्चित आहे। आणि 5वं जे नाव चर्चेमध्ये आहे ते अर्थात रक्षा खडसे यांचं। उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांची ही 3री टर्म आहेत आणि महिला खासदार म्हणून त्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे। अर्थात महाराष्ट्राला नेमकी किती मंत्रिपदे मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, मात्र ही 5 नावं ही आपल्याला चर्चेत असल्याचं पाहायला मिळतात। विभागनीय आहे, त्यामध्ये मुंबईतून पियुष गोयल असतील, कोकणातून नारायण राणे असतील, विदर्भातून नितीन गडकरी असतील, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे असतील, तर पश्चिम महाराष्ट्रातून मराठा चेहरा म्हणून उदयनराजे भोसले यांचं नाव चर्चेमध्ये आहे। बिलकुल तुषार, धन्यवाद माहितीसाठी। तर शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचं मेरिट बघूनच मंत्रिपदासाठी मी त्यांचा विचार करेन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। काल शिवसेनेच्या सर्व खासदारांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, मात्र सर्व खासदारांचं मेरिट बघूनच मी निर्णय घेईन असं त्यांनी स्पष्ट केलं। तशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। तर मोदींच्या मंत्रिमंडळातील संभाव्य नावं समोर आली आहेत। मित्रपक्षांकडून संभाव्य नावं समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली। महाराष्ट्रातून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं नाव आघाडीवर आहे, तर कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी धैर्यशील माने आणि नरेश म्हस्के यांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे शिवसेनेकडून। तर शिवसेनेला सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे आणि त्यामध्ये जी काही 4-5 नावं समोर येत आहेत ती आपण पाहिली आणि न्यूज 18 लोकमतला तशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। वडीलधाऱ्यांना यावेळी आपण महाराष्ट्रामधून संधी देतात त्यावेळी तरुणांनाही त्याच्या बरोबरीनं जोडीला घेतलं तर तरुण आणि बुजुर्ग या दोघांचा समन्वय त्या ठिकाणी राहील। 2 पिढ्यांचं या ठिकाणी काम करण्याची संधी या निमित्तानं या ठिकाणी मिळेल। आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा एक युवा कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा आले, तेव्हा वयाच्या 25व्या वर्षी खासदार झालेले श्रीकांत शिंदे आज 3ऱ्या वेळी या ठिकाणी खासदार होत आहेत। उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये काम केलंय। आपल्या मतदारसंघाबरोबरच महाराष्ट्रभर त्यांच्या चेहऱ्याची या ठिकाणी ओळख तयार झाली। नुसतं मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव म्हणून नव्हे तर पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ते सुद्धा या ठिकाणी केडरमध्ये काम करतात। कायम बिहाइंड द कर्टन काम करणाऱ्या मुलाला आज 3ऱ्यांदा निवडून आल्यानंतर जर या ठिकाणी संधी याची मिळाली तर त्या पदाला ते न्याय देऊ शकतील आणि त्या कामाची फायदा महाराष्ट्राला आणि देशाला या ठिकाणी